कॅन्टोन्मेंटच्या नागरिकांना प्रदेश विलगीकरण विशेष बैठक। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी प्रदेशाचे विलगीकरण करून तो प्रदेश बेळगाव महापालिकेला समाविष्ट करण्यासंदर्भातील विशेष बैठक आज शनिवारी सकाळी कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात पार पडली। सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडर आणि बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी हे होते। बैठकीस बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी आणि बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ म्हणजेच राजू सेठ यांच्यासह संबंधित लष्करी अधिकारी नितीन खोत सवडी आदी उपस्थित होते। केंद्र सरकार म्हणजे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार देशातील सर्व 62 कॅन्टोन्मेंट बोर्डामधील नागरी वसाहतींचे संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीनीकरण केले जाणार आहे। त्या अनुषंगाने बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील 112 एकर नागरी वसाहत बेळगाव महापालिकेमध्ये विलीन केली जाणार आहे। या संदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत नागरी वसाहत ही राज्य सरकारच्या विलीनीकरण करण्यासंदर्भात चर्चा झाली। यामध्ये बंगलो एरिया हा भाग वगळण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी खासदार जगदीश शेट्टर त्याला विरोध दर्शवला असता जयदीप मुखर्जी म्हणाले हा शेवटचा निर्णय असल्याचे सांगितले। तसेच लष्करी विभागात कोणता विभाग ठेवला जाणार आहे याबद्दलही त्यांनी बैठकीत सांगितले। यावेळी खासदार जगदीश शेट्टर यांनी हा बैठकीचा निर्णय केंद्राला पाठवून देण्यास सांगितले। यावर आम्ही आक्षेप घेऊन विरोध नोंदवणार असल्याचे सांगितले। The other part of the cantonment fund will still come. So there will still be a skeleton staff over here. But the taxes will be collected by them in return for providing the services to them. आपका ये सही है और इस बैकग्राउंड बता देता हूँ मैं। आज का इस डिस्कशन के पहले हमारा MOD के साथ, MOD लेवल ऑफ द सेक्रेटरी के साथ अब तक हमारा 3 सीटिंग हो चुका है। उनका भी यही कंसर्न है। यही सब कंसर्न को मद्देनजर रखते हुए उन्होंने एक प्लान जो हमसे पूछा गया, हमने उनके सामने समक्ष 3 बार प्लान को रखा गया। अब तकरीबन ये प्लान फाइनलाइज हो रहा है। स्टेट गवर्नमेंट का इसमें अभी इन्वॉल्वमेंट करना है। उनके साथ इन्वॉल्व करके म्यूचुअल डिस्कशन करके फिर इसको फाइनलाइज किया जाएगा। जहां तक आपका कंसर्न है दैट इट शुड बी क्लियरली डिमार्केटेड दैट हैज बीन the basic of the entire discussion. That's what has been taken into account. And sir, वो समय मिलेगा आपको रिप्रेजेंट करो। State government आपको ये परमिशन आएगा ना तो हाँ। हम मेंबर्स को भी बुलाएंगे कुछ। वो बोर्ड के बीच में भी अभी तो बोर्ड गया है ना। बोर्ड के बीच में रहता तो हम बता सकते थे कि ये एरिया है। We could have suggested. No, this was primarily from the वहाँ लिया जाता है। मिनिस्ट्री सब लोग पब्लिक रिप्रेजेंटेशन से मिल रही है। सर तो इस बार माननीय सांसद आंध्री सर जब थे तभी उन्होंने काफ़ी रिप्रेजेंटेशन दिया था यहाँ से और मतलब सारे जगह के सांसद विधायक सब लोग मिलकर उनको अपना रिप्रेजेंटेशन दिया है। उसी के बेसिस पे सारी चीज़ें चेंज हुई है। अदरवाइज जैसे इस बार पहली बार बात आई है कि जो बंगलो एरिया के बारे में बात हुई है पहली बार मिनिस्ट्री की तरफ से कि बंगलो एरिया को भी हम म्यूनसिपल सर्विसेज दे रहे हैं। तो वो चूँकि रिप्रेजेंटेशन दिया है तभी उन्होंने डिसीजन जहाँ तक कि हमने लिखा था वो आया है। We have that 761 acres. That is beyond the scope of it. सर बोर्ड का नहीं कर सकते। सर वो बोर्ड का बोर्ड का नहीं, एटलीस्ट पब्लिक रिप्रेजेंटेशन देते तो पता चलता था कि क्या जरूरी है और क्या नहीं। सर वो उसके लिए सर आप अलग से मिनिस्टर साहब को सर्विस वो इस एक्सेशन ऑफ कैंपस कैंटोनमेंट बोर्ड का कोई कंट्रोल नहीं है। I did it. I come this meeting. I came. So they also know today only. Just we have to give the hearing. What will we do? कोई ये नहीं कह सकता कि हम ही पास हो जाएंगे। Those 5 people will be decided by this review. क्योंकि यहाँ 25,000 की पॉपुलेशन है। कोई आप ये नहीं कह सकता कि वो 5 लोग जो है हाईकोर्ट ने कहा है वो 5 हम ही। ठीक है, तो ये जनता की तरफ से रिप्रेजेंटेशन आता है क्योंकि हो सकता है कि अगर लोगों को हम अलाउ करें बाकी लोग भी आए तो 5 लोग कौन आएंगे अंदर दिस वी विल डिसाइड। लेकिन बैठकीनंतर खासदार व आमदारांनी याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया प्रतिनिधींच्या समोर व्यक्त केल्या। ಈ ಕಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತ ಸಿವಿಲ್ ಏರಿಯಾಸ್ ಏನಿದೆಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲವೂ ಸಹಿತ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ಗೆ ಹ್ಯಾಂಡ್ ಓವರ್ ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ಆ ಜುಡಿಷನ್ ಬರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಡಿಮಾಂಡ್ ಇಲ್ಲ। ಈಗ ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಪ್ರಕಾರ ಸಮ್ ಏರಿಯಾಸು ಅವ್ರು ಅದನ್ನ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಹೊಂಟಿದ್ದಾರೆ। ಬಟ್ ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೆಲವು ಏರಿಯಾಸ್ ಅಷ್ಟೇ ಅವ್ರು ತೊಗೊತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇನ್ನೂ ರೆಸಿಡೆನ್ಷಿಯಲ್ ಏರಿಯಾಸು ಸಾವಿರಾರು ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಕುಟುಂಬದವರು ವಾಸವಾಗಿದ್ದಾರೆ। ಆ ಏರಿಯಾನು ಅದರಲ್ಲಿ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಮಾಡಬೇಕು ಪ್ರಪೋಸಲ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇನ್ಸಿಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ।
ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಒಪಿನಿಯನ್ ತೊಗೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅನ್ನೋಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೀಗಾಗಿ ಅದು ಎಲ್ಲ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಆದರೆ ಇದಕ್ಕೊಂದು ಏನಾದರೂ ಇತಿಶ್ರೀ ಒಂದು ಹಂತಕ್ಕೆ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಮತ್ತು ಅವೆಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಬರದೇ ಇದ್ದರೆ ನಾಳೆ ಅಲ್ಲಿ ಕ್ಲೀನಿಂಗು ಮತ್ತೊಂದು ಎಲ್ಲ ಸಿವಿಲ್ ಏನು ಅಮ್ಯುನಿಟಿ ಸಿಗಬೇಕಲ್ಲ ಆ ಜನರಿಗೆ ಅದು ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಅವೆಲ್ಲವೂ ಇನ್ಕ್ಲೂಡ್ ಮಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ಪ್ರಪೋಸಲ್ ಎನ್ನುವಂಥ ಇನ್ಸಿಸ್ಟನ್ನು ಮಾಡಿದೆ. डिफेंस मिनिस्ट्री ने एक सिविलियन लोगों के लिए वो कॉरपोरेशन में ऐड करने के लिए 112 एकड़ का वो प्रपोजल था. इसमें हमें डिमांड किया वो बंगलोज एरिया है ना, बंगलोज एरिया भी ऐड करने के लिए हम सब डिमांड उठा. देखिए आगे मीटिंग में क्या होता है इसके बारे में है. लेकिन हमारा डिमांड ये है सिविलियन वहाँ भी है बंगलो एरिया में, सिर्फ कमर्शियल एरिया में नहीं है. उस सिविल एरिया में सिविलियंस वो बंगलो एरिया में भी है, उसको भी इंक्लूड करने के लिए हम डिमांड किया. मिनिस्ट्री को भेज देते ऐसा. अभी 112 एकड़ का डिस्कशन हुआ. अभी तक उन्होंने मार्क किया 112 एकड़ का. बंगलो एरिया कितना है वो भी उसमें ऐड करने के लिए डिमांड किया. देखेंगे वो कितना एकड़ है हमको पास. ಈ ಜನ ಏನು ಹೇಳ್ತಾರಣ್ಣ ಈಗ ಬಟ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ದು ಆರ್ಮಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಅವರು ಅಬ್ಜೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಏರಿಯಾದಾಗ ಬಂದುಬಿಟ್ರೆ ನಮ್ದೆಲ್ಲ ಸೀಕ್ರೆಟ್ ಕೆಲವು ಉದಾಹರಣೆ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ವಿ ಮ್ಯಾಪ್ ಎಲ್ಲ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಅಂತ. ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ ಅವರು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಅದನ್ನು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಅಂತದ ನಾವು ಬೈಪರ್ಕೆಟ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೋದು, ಆ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಡಿಫೆನ್ಸ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಜೊತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೆಷನ್ಗೆ ಟೈಮ್ದೊಳಗೆ ಹೋದಾಗ ನಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೀವಿ. रावा कुठली एरिया कॉर्पोरेशनला जावं ही एक महत्त्वाची मिटिंग होती. आम्हाला दिसलं हेच आहे की फक्त एक 58 एकर एरिया ज्याच्यामध्ये अर्धाची जास्ती एरियाज गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे ते तेवढेच कॉर्पोरेशनला दिलं आहे. आणि आमचे MP साहेब जगदीश शेट्टी साहेब आणि कराडे साहेब ऑडिशन घेतलेलं आहे कि जे पण सिविल एरियाज है, जो भी सिविल एरियाज है, बंगलोज है, फोर्ट के बाहर के एरिया है, वो सभी एरियाज को कॉर्पोरेशन में दिया जाए. सिर्फ कॉर्पोरेशन में दे के वहाँ का सिविक कम्युनिटीज़ बढ़ाना या वेस्टेज कलेक्शन करना यही काम नहीं है. जहाँ पे भी हमारे रेसिडेंट्स रहते हैं सिविलियंस, यहाँ पे भी सिविलियंस की दुकान है, ये पूरी एरिया हमने मांग की है कि कॉर्पोरेशन को आना चाहिए. डिफेंस का जो तुम्हारा आपका मेन एरिया छोड़ के ये और एक मीटिंग बुलाएंगे और एक प्रपोजल होगा. हम स्टेट गवर्नमेंट से भी मैं बात करूँगा CM साहब से भी कि जो भी सिविल एरियाज इंक्लूडिंग बंगलो एरियाज, including all the shops that are there in the civil area, should be incorporated into the corporation. Then only it will help the residents. Just giving one high street to the corporation and asking them to pick garbage is not going to help the residents of that.